नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. 10च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवड होणार. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून हालचाली सुरू असून अध्यक्षपदाच्या वाटपाबाबत चर्चा रंगली. दक्षिण सोलापूर पंचायत समितीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी गटाचं वर्चस्व. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी संदीप टेळे तर उपसभापतीपदी वर्षा पटणे बिनविरोध. मनमाडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवड बिनविरोध. शिवसेनेचे दिनेश घुगे, संगीता बागुल यांची वर्णी. एटीएम कार्डची अदलाबदल करून तब्बल 91,500 रुपयांची रोकड लंपास. सराईत गुन्हेगाराला हिल लाईन पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जालन्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपीला 7 वर्ष सक्तमजुरी, 50,000 रुपये दंडाची शिक्षा. बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई. उल्हासनगरमध्ये मालवाहू टेम्पोखाली श्वानाची 2 पिल्ले चिरडली. तरुणांनी टेम्पो चालकाला थांबवून जाब विचारला. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कारवाई न झाल्याने श्वानप्रेमी संतप्त. रेल्वेत नोकरीचा आमिष दाखवून नागपुरातील बेरोजगारांची लाखोंची फसवणूक. संपूर्ण प्रकरणामागे मोठं जाळं कार्यरत असल्याचा पीडितांचा आरोप. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. नांदेडमध्ये शिक्षकांचं काळं टी-शर्ट परिधान करून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं. महाराष्ट्र केसरी वाद. अकोल्यातून आंदोलनाला समर्थन. दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी असावा असा शासनाचा नियम असताना सध्या राज्यात 4 महाराष्ट्र केसरी घोषित करण्यात आल्याचा आरोप. अकोल्यात तापमानाने नवा उच्चांक गाठला. आठवडाभरापासून तापमानात सातत्याने 40 अंशावर राहिल्याने नागरिक उकाड्याने हैराण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.